विसर्जनाच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर अर्थात चौपाट्यांवर सावधानता बाळगणारे काही बोर्ड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्यातलेच काही बोर्ड्स आपण आता इथे पाहू शकतो। अर्थात हे सगळ्याच चौपाट्यांवर पाहायला मिळतात। ते म्हणजे गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील माशांचा उपद्रव वाढलेला आहे। ईल मासा, जेली मासा आणि स्टिंगरे मासा जे मासे चावल्यानंतर भयंकर प्रमाणात इजा होऊ शकते आणि त्याची अर्थात त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजारालाही माणूस बळी पडू शकतो आणि त्यामुळेच इथे ही सतर्कता बाळगण्याचं, सावधानता बाळगण्याचे हे बोर्ड्स आपल्याला दिसत आहेत। गेल्या 2-3 वर्षापासून अनेक भक्तांना याचा सामना करावा लागला आहे, पण या वर्षी सुद्धा ही भीती व्यक्त करण्यात आली की हे मासे समुद्र किनाऱ्यांवर येऊ शकतात किंवा आल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात होती मध्ये। पण तरी सुद्धा भक्तगण मात्र गणेशाचं विसर्जन करताना कुठलीही तमा न बाळगता इथे विसर्जन करताना दिसत आहेत। पण असं असलं तरी प्रत्येकानं मात्र हे जे काही सावधानतेचे इशारे देण्यात आलेले आहेत, समुद्र किनाऱ्यांवर चौपाट्यांवर जे बोर्ड लावले ते वाचूनच सगळी सावधानता बाळगावी, जेणेकरून आपल्याच हे हिताचं आहे। याचबरोबर इथे ओहोटी आणि भरती समुद्राला कधी येतील या संदर्भात सुद्धा माहिती दिली की जेणेकरून गणेशाचं विसर्जन करण्यासाठी जे समुद्रात जातात त्यांनी या बोर्डकडे सुद्धा नजर द्यावी की कोणत्या वेळेला आपण आतमध्ये जावं। आणि जर काही भक्त स्वतः गणपती पाण्यात घेऊन जातात, त्यामुळे तो पाण्याचा जर अंदाज आला नाही तर कधी काही होण्याची शक्यता असते। त्यामुळे या बोर्डकडे एकदा तरी प्रत्येकानं समुद्र किनाऱ्यांवर गेल्यानंतर लक्ष द्यावं आणि सावधानता बाळगावी। कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई।